देवेंद्र फडणवीस, शेतकरी आंदोलन तुमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी चिरडलं होतं, अमित शहांनी चिरडलं होतं. 700 लोकांचा बळी गेला त्यामध्ये. वर्षभर शेतकरी आंदोलन करत होते. तसाच मराठा आंदोलनामध्ये तुम्हाला किती लोकांचा बळी घ्यायचा आहे, तो घ्यायचा असेल तर ते देखील तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस. आणि ही कास्तकाराची पोरं, शेतकऱ्याची पोरं, जसं हा कास्तकार, जसा हा शेतकरी बैलाला आरी टोचतो, एखादा बैल नको तेव्हा बसत असला तर त्याच्यावर आसूड चालवतो, तुमच्या शासनावरही तो चालवेल. हे कास्तकाराचं पोरगं, त्याचा माथा फिरू नका, नाहीतर ते कास्तकाराचं पोरगं ह्या दळभद्री आमदार खासदार जे काय आहेत एसीच्या गाड्यामध्ये फिरणारे, त्यांच्या मागे रुग्ण घेऊन लागेल. रुग्ण कळतं ना तुम्हाला, म्हणून लाईट बंद करणे, त्यांच्या पोटावर पाय देणे, पाणी थांबवणे हे बंद करा. आम्ही माणुसकी जपतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा हा महाराष्ट्र, तो छत्रपती शिवरायांचा विचार जपतोय. तुम्ही हुकुमशाही लादण्याचा आणि तानाशाही लादण्याचा आणि आडमुठे धोरण राबवण्याचा प्रयत्न करत असताल ना देवेंद्र फडणवीस, तर शेतकऱ्याच्या आसूडाचा तुम्हाला कळेल वचपा काय असतो ते. माणुसकी संपवली, माणुसकी गहाण ठेवली. यांचे झेंडे घेऊन फिरणं, ह्या एखाद्या पक्षाचे झेंडे घेऊन फिरणं हे कास्तकारांच्या पोरांनी बंद करावं. आपल्या हक्काचा आणि अधिकाराचा झेंडा घेऊन फिरा. आपल्या मायबापाच्या कष्टावर आपण जगतोय हे तुम्ही आता लक्षात ठेवा. आणि तुमच्या मायबापाच्या कष्टाचं कुठेतरी त्याला फळ मिळावं, तुमच्या मायबापाला देखील त्या कष्टाचं फळ मिळावं, यासाठी जरांगे पाटील यांच्यासारखा एक माणुसकी बाज आणि एक आर्थिकरित्या गोरगरीब जरी जरांगे पाटील असते, परंतु मनाने ते तुमच्यासारखे कोते नाही आहेत, मनाने लहान नाही आहेत, विचाराने तुमच्यासारखे फाटके नाही आहेत देवेंद्र फडणवीस, आमचे मनोज जरांगे पाटील. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि थोडीफार तुमच्यामध्ये माणुसकी असेल तर जरा जपा, टिकवा तिला. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला काय वाटतं मराठा आंदोलनावर, आणि हे आंदोलन असंच चिघळत राहील का, याबद्दल तुमचं संवेदनशील मत कळवा. आणि उल्हास बापट जे की घटनातज्ञ आहेत, त्यांनी असं म्हटलं आहे की OBC-मधून निश्चितच मराठा समाजाला आरक्षण भेटू शकतं, कायद्याच्या आधारे भेटू शकतं, संविधानाच्या अधीन राहून भेटू शकतं. आणि जी घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित घटना, त्यानुसार मराठ्यांना OBC-मध्ये सरसकट आरक्षण भेटू शकतं. आणि ही कुणब्याची, कास्तकाराचीच पोरं आहेत,